नमस्कार मंडळी, माझ्या किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आज बनवते बाप्पाच्या आवडीचा पदार्थ म्हणजेच उकडीचे मोदक. सारणासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप गरम केलं आहे. त्याच्यात गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ थोडासा वितळून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ओलं खोबरं टाकायचं आहे आणि सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. पाणी सुकेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे. मिश्रण रेडी झालं की त्याच्यामध्ये काजू बदाम किसून टाकलेत मी आणि वेलची पूड टाकले. आपलं सारण आता रेडी झालं आहे, बघू शकता. आता आपण तांदळाच्या पिठाची उकड काढतो आहे. तर इथे मी एका टोपामध्ये 1 वाटी पाणी टाकलं आहे. थोडंसं तूप आणि मीठ टाकून पाण्याला छान उकळी आली की त्याच्यात 1 वाटी तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. गॅस बंद करायचं आहे. पीठ चमच्याने परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे. नंतर एका परातीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये पीठ काढून घेतलं आहे. गरम आहे म्हणून पेल्याच्या साहाय्याने छान असं मळून घेतलं आहे. त्याच्यानंतर तुपाचा हात लावून व्यवस्थित असं पीठ मऊसूत मळून घ्यायचं आहे एकसारखं. मोदकासाठीची उकड आता आपली रेडी झाली आहे, म्हणजेच पीठ मळून झालं आहे. आता आपण मोदक करायला घेतो आहे. मोदकाचा आकार द्यायला सुरुवातीला थोडंसं कठीण जातं, सरावाने हळूहळू जमायला लागते. चला तर मग आपण आता मोदक बनवतो आहे. छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अशी पारी बनवायची त्याची. लाटून पण घेऊ शकता, हाताने पण बनवू शकता. थोडंसं तूप लावून लाटल्यावर एकसारखी लाटली जाते. मी आत्ता हाताने बनवली आहे, मला असं जमतं. व्यवस्थित अशी एकसारखी पारी बनवून घ्यायची. परफेक्टच आहे असं नाही, पण मीही प्रयत्नच केला आहे सुंदर कळ्या करायचा. मला खूप आवडतं असं बनवायला. तर आता इथे आपली पारी रेडी झाली आहे. तर मी त्याच्यात सारण टाकलं आहे आणि मला जमतात तशा आणि येतील तेवढ्या कळ्या पाडल्यात मी. प्रयत्न केला आहे. नक्की कमेंट करून सांगा जमलं आहे का. अशा प्रकारे त्याच्यात सारण भरले व्यवस्थित आणि हळूवारपणे मोदक बांधला आहे छान. आपला मोदक इथे रेडी झाला आहे. अशाच प्रकारे सगळे मोदक बनवून घेतले. मोदक झालेत रेडी, पण काय झालं ना, त्याच्या गडबडीत मी इडलीच्या भांड्याला तूप लावून छान मोदक असे वाफवून घेतले. तो व्हिडिओ काढायलाच विसरली, त्याच्यामुळे सॉरी. पण हे 15 ते 20 मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आणि बघा आपले मोदक रेडी झालेत. मोदक आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.